आताच्या काळामध्ये काय ट्रेंड चालू आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अजून एक 10 वर्ष काय चालणार आहे ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो डिजिटल मार्केटिंग हा जो प्रकार आहे किंवा डिजिटल मार्केटिंग शिकणं खूप गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंग हा जो कोर्स आहे तो सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामध्ये खूप जास्त अफाट जॉब आहेत आणि सॅलरीज पण खूप जास्त आहेत. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये काय काय येतं? ग्राफिक डिझायनिंग येतं, व्हिडिओ एडिटिंग येतं, तुमचे जे मेटा मार्केटिंग येतं, गुगल मार्केटिंग येतं, ओके. त्यानंतर VFXचा पण पार्ट येतो, ॲनिमेशनचा पण पार्ट येतो. बघा लोकांना कळत नाही की ॲनिमेशन कुठं कुठं वापरलं जातं. लोकांना असं वाटतं की कार्टून म्हणजे ॲनिमेशन. नाही, व्हिडिओमधले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते पण ॲनिमेशन्स आहेत ना, VFXचा पार्ट आहे. सो डिजिटल मार्केटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. या गोष्टींमुळं डिजिटल मार्केटिंग बूस्ट होते. नाही तर फक्त जर मेटा मार्केटिंग करायला गेलं तर काम होत नाही. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये आहे ना फक्त मेटा मार्केटिंगमधले किंवा गुगल मार्केटिंगमधले लोक जे टेक्निकल त्यांना माहिती आहे, गुगल आणि इन्स्टा फेसबुक हे लोक घेतात. पण तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय गोष्टी येतात? तुम्हाला डिजिटल मार्केटिंग तर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेच आहे, प्लस तुमच्याकडे मल्टीमीडियाचं नॉलेज आहे. सो तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त काम करणार आहात.